Hello friends, welcome back to our next video. So we know that we are dealing with first chapter from our biology syllabus. सर्वांना माहित आहे की आपला पहिला चॅप्टर सुरू आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आपले मागचे व्हिडिओ सर्वजण बघा तुम्ही. या चॅप्टरची आपण सुरुवात केली होती आणि बोर्डवर हेडिंग आहे. आज आपण टाइम वेस्ट न करता पुढचं बीट बघू, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये आपलं एक पार्ट झालेला आहे. आज आपण दुसरं पार्ट बघू, आर्टिफिशियल मेथड्स. तर डिअर फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, रिप्रोडक्शन म्हणजे काय? व्हॉट इज रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शनचे प्रकार आहे सेक्शुअल, असेक्शुअल, ते सर्व आपलं झालेलं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा प्रकार आहे, ते आपण बघितलेले आहे. आणि सुरू आहे आपलं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. लक्ष द्या का? व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय? तर बोर्डवर बघा, बोर्डवर एक डायग्राम आहे प्लांटची. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. नवीन प्लांट तयार होणे व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून. व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे कोणते पार्ट? रूट, स्टेम, ब्रांचेस, लीव्स. रूट, स्टेम, ब्रांचेस, लीव्स यांना काय म्हणतो आपण? व्हेजिटेटिव्ह पार्ट. आणि फुलं, फ्लावर्स अँड फ्रुट्स, दे आर कॉल्ड एज रिप्रोडक्टिव्ह पार्ट. तर व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून नवीन प्लांट तयार होणे इट इज कॉल्ड एज द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. सो व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आर ऑफ टू टाइप, नॅचरल मेथड अँड आर्टिफिशियल मेथड्स. तर नॅचरल मेथड आपण झालेले आहे आपले, तुम्ही बघून घ्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघू आर्टिफिशियल मेथड्स. लक्ष द्या आपल्याला. आर्टिफिशियल मेथड्स आल्सो कॉल्ड एज हॉर्टिकल्चरल मेथड्स. आर्टिफिशियल मेथड आल्सो कॉल्ड एज हॉर्टिकल्चरल मेथड. त्याच्यात चार प्रकार आहे. इन दॅट देयर आर 4 टाइप्स: कटिंग, लेयरिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर. तर आज आपण कटिंग बघू. तर बघा बरोबर, कटिंग. कटिंग म्हणजे काय? कटिंग म्हणजे व्हॉट इज मीन बाय कटिंग? सर्वांना माहित आहे कटिंग म्हणजे काय. आपण कटिंग सलून मध्ये जातो कटिंग करण्यासाठी. सध्या कटिंग सलून मध्ये कोणी जाईना, कारण की कोरोनामुळे सर्वजण टाळायले. कटिंग सलून मध्ये झाल्यानंतर आपण काय करतो? आपण आपले जे केस आहे त्याचे पीस करतो, तुकडे करतो. आणि डायरेक्ट टक्कल करणे म्हणजे भाजून टाकणे, त्याला कटिंग म्हणतो का आपण? नाही. तर कटिंग म्हणजे काय? केसाचे तुकडे. आता इथं बायोलॉजी मध्ये कटिंग या शब्दाचा अर्थ काय होते ते मी इथे लिहितो का. कटिंग मीन्स व्हॉट? कटिंग मीन्स द स्मॉल, इथे लिहायला मी स्मॉल पीस. सो व्हॉट आय एम रायटिंग ऑन बोर्ड? कटिंग म्हणजे काय? स्मॉल पीस ऑफ plant part. Small piece of plant part with bud. ही डेफिनेशन आहे. स्मॉल पीस ऑफ प्लांट पार्ट विथ बड. प्लांट च्या पार्टचं एक तुकडा, एक पीस, की ज्याला काय असले पाहिजे? ज्याला बड असले पाहिजे, कोंब असले पाहिजे. सो स्मॉल पीस ऑफ प्लांट पार्ट विथ बड. आता प्लांटचे पार्ट म्हणजे कोणते? रूट, स्टेम, ब्रांचेस, लीव्स, या सर्वांना काय म्हणतो आपण? प्लांट पार्ट. तर त्याचा तुकडा म्हणजे इट इज नथिंग बट अ कटिंग. तर कटिंग एक प्रकारची आर्टिफिशियल मेथड आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची. म्हणजे आपण कटिंगने नवीन प्लांट आपण लावू शकतो. ठीक आहे. आता बघा सर्वजण इकडे. सर्वांना माहित आहे, सर्वांच्या परिचयाचं गुलाब, रोज. रोज आपण कसं लावतो? कलम लावतो आपण. कलम लावतो की नाही आपण? तर 20 ते 30 सेंटीमीटर लांबीचा तुकडा वापरतो आपण. कोणाचा तुकडा वापरतो आपण? स्टेमचा. म्हणून याला म्हणतो आपण फर्स्ट वन स्टेम कटिंग. स्टेम कटिंग. स्टेम कटिंग मीन्स व्हॉट? we use the 20 to 30 सेंटीमीटर लॉंग काय पीस.
20 ते 30 सेंटीमीटर लांबीचा आपण तुकडा वापरतो. कोणाचा तुकडा वापरतो आपण? स्टेमचं. यालाच म्हणतो आपण स्टेम कटिंग. ऊस लावताना तर 2 उदाहरण लक्षात ठेवायचे, गुलाब आणि शुगर केन. इट इज नथिंग बट स्टेम कटिंग. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल नंबर 2, रूट कटिंग. रूट कटिंग. आता रूट कटिंग कोणामध्ये? स्वीट पोटॅटो, ब्लॅकबेरी, लेमन यांच्यामध्ये आपण वी यूज द रूट कटिंग. म्हणजे आपण रूटचा तुकडा वापरतोय, पीस. रूटचा तुकडा म्हणजे इट इज नथिंग बट रूट कटिंग. थर्ड वन इज द लीफ कटिंग. तिसरी आहे लीफ कटिंग. म्हणजे आपण वी यूज द स्मॉल पीस ऑफ लीफ. पानाचा तुकडा वापरतो आपण. सेन्सिबिलिया एक प्लांट आहे, त्याला स्नेक प्लांट म्हणतो आपण. त्याला एक दुसरं नाव आहे मदर इन लॉ टंग, म्हणजे सासूबाईची जीभ. तर ते स्नेक प्लांट जे आहे त्याची लागवड जर करायची असेल सो वी यूज द लीफ कटिंग. सो इज इट क्लिअर? हे झाले कटिंग. आपल्याला जर पानफुटी लावायची असेल तर आपण वापरतो लीफ कटिंग. तर उदाहरणासहित लक्षात ठेवा तुम्ही, ऑल दीज आर द कटिंग. हे संपलं आपलं. काय संपलं? कटिंग. आता नेक्स्ट वन, लेअरिंग. सो व्हॉट इज लेअरिंग? लेअरिंग म्हणजे काय करतो आपण? बाय युजिंग, लिसन केअरफुली, बाय युजिंग द स्टेम. स्टेम किंवा ब्रांच वापरून, बाय युजिंग स्टेम और ब्रांच वी induce the formation of adventitious roots. लक्ष द्या. फांदी किंवा स्टेम आपण वापरतो आणि आपण त्या फांदी किंवा स्टेमला काय तयार करतो? आपण रूट्स तयार करतो. मीन्स वी इंड्यूस द फॉर्मेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस रूट्स ऑन स्टेम और ब्रांच. फांदी किंवा स्टेम वापरून आपण रूट्स तयार करतो त्याला, आणि ती फांदी मग लावली जाते शेतामध्ये. यालाच म्हणतो आपण लेअरिंग. ठीक आहे. आता लेअरिंग मध्ये आपण ऍडव्हेंटिशियस रूट्स तयार करतो आणि खूप सारे हार्मोन्स वापरतो आपण. रूट प्रमोटिंग हार्मोन, इंडोल ऍसिटिक ऍसिड, इंडोल ब्युट्रिक ऍसिड, नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड, या हार्मोनचा आपण वापर करतो. ठीक आहे. तर याला म्हणतो आपण लेअरिंग. आता लक्ष द्या. लेअरिंग चे 2 प्रकार आहेत. बोर्डवर बघा सर्व नका. लेअरिंगचे प्रकार बघा बोर्डवर. ही एक स्टेम आहे, ही एक ब्रांच आहे. ऐका, स्टेम आणि ब्रांच. काय करतो आपण? वी डिफॉलिएट द ब्रांच. या फांदीची आपण पानं तोडून टाकले. फांदीची पानं तोडून टाकले आणि मग वी रिमूव्ह द बार्क. आपण याची बार्क रिमूव्ह करतो, म्हणजे याच्यावरची जी साल आहे ती कट करतो आपण. लाईक अ रिंग. रिंग सारखी आपण बार्क कट करून टाकली. 3 ते 5 सेंटीमीटर लॉंग. लक्ष द्या, मी कोणाचं सांगाल तुम्हाला? लेअरिंग. लेअरिंग मध्ये काय केलं आपण? दिस ब्रांच, वी रिमूव्ह द बार्क of 3 to 5 सेंटीमीटर लॉंग. देन आपण काय करतो? इला इथं आपण एक पॉलिथिन बॅग मध्ये वी टेक द ग्राफ्टिंग. वी टेक द ग्राफ्टिंग क्ले. लक्ष द्या, बार्क काढून टाकली 3 ते 5 सेंटीमीटर लांबची, आणि आता पॉलिथिन बॅग मध्ये काय घ्यायचं आपण? ग्राफ्टिंग क्ले. ग्राफ्टिंग क्ले म्हणजे त्याच्यात माती असते, कावडंग असते आणि हार्मोन मिक्स करतो आपण. हे तिघापैकी कोणताही हार्मोन. पॉलिथिन बॅग घ्यायची आणि मग ही पॉलिथिन बॅग इथं लावून टाकायची आपण. 2 ते 3 महिन्याने, आफ्टर 2 to 3 months, पॉलिथिन बॅग लावायची, त्याच्यावर बँडेज बांधायची. 2 ते 3 मंथ मध्ये या ठिकाणी रूट्स तयार होतात. असे काय तयार होतात? रूट्स. हे रूट्स तयार झाले. अँड देन वी कट दॅट ब्रांच
ती फांदी आपण कट करतो आणि मग आपण जमिनीमध्ये लावतो. सो इट इज नथिंग बट अ लेअरिंग. पण याला नाव द्यायचं आपण एअर लेअरिंग. काय नाव द्यायचं याला? एअर लेअरिंग. यालाच म्हणतो आपण दुसऱ्या भाषेमध्ये और इन अनदर वर्ड इट इज कॉल्ड एज गुटी. म्हणजे आपण एअर लेअरिंग केली. ही कोणामध्ये केली जाते? इन द बेस्ट एक्झाम्पल मँगो, जाम मध्ये, गुआवामध्ये. याला म्हणतो आपण एअर लेअरिंग. ठीक आहे. तर एअर लेअरिंग एक प्रकार आहे कोणाचं? लेअरिंगचं. आता दुसरा प्रकार लक्ष द्या इकडं. नेक्स्ट टाईप. आता हे एक प्लांट आहे. सी ऑन बोर्ड. हा एक प्लांट आहे. सो इन दिस मेथड हियर आपण काय करायचं इथं? वी कट कम्प्लिटली द स्टेम. आपण या प्लांटची पूर्ण स्टेम कट करून टाकायची. स्टेम कट केली आपण बघा इकडं. अँड स्टेम कट केली बघा इथं. स्टेम कट केली आणि याच्यावर आपण हियर वी ऍड द सॉइल. याच्यावर आपण माती टाकून देतो. सो वी कट द स्टेम, ऍड द सॉइल. ठीक आहे. अँड हियर सॉइल ऍड केल्यानंतर काय होते की स्टेम प्रोड्यूस द ब्रांचेस. या स्टेम पासून नवीन काय तयार होतात? ब्रांचेस. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज द माउंड लेअरिंग. कोणती लेअरिंग? माउंड. माउंड या शब्दाचा अर्थ काय होते? मातीचा ढिगारा किंवा टेकडी. तर आपण स्टेम कट करून एक ढिगारा तयार केला, छोटीशी टेकडी तयार केली आणि नंतर त्याला काय फुटले? ब्रांचेस. अँड दॅट शूट्स आर टेकन आउट अँड इट इज प्लांटेड इन द न्यू एरिया. ठीक आहे. सो इट इज नथिंग बट अ माउंड लेअरिंग. तर लेअरिंगचे किती प्रकार झाले आपले? माउंड लेअरिंग आणि पहिलं कोणतं होतं? एअर लेअरिंग. तर माउंड लेअरिंग कोणामध्ये केली जाते? स्ट्रॉबेरी मध्ये. कोणामध्ये? स्ट्रॉबेरी एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण दोन पॉइंट बघितले, कटिंग आणि लेअरिंग. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघू आपण ग्राफ्टिंग. ठीक आहे. नाउ वी विल स्टडी द ग्राफ्टिंग. आता आपण काय बघू? ग्राफ्टिंग. दोन मेथड झाले आपले, कटिंग आणि लेअरिंग. नाउ वी विल स्टडी द ग्राफ्टिंग. हे बघा इकडं. सो व्हॉट इज ग्राफ्टिंग? ग्राफ्टिंग म्हणजे काय? तर इथे लिहितो बघा मी. व्हॉट इज ग्राफ्टिंग? इथे डायग्राम आहे दिलेले बोर्डवर. ग्राफ्टिंग मीन्स द पार्ट्स. लक्ष द्या इकडं. द पार्ट्स ऑफ टू प्लांट्स. द पार्ट्स ऑफ टू प्लांट्स. सो ग्राफ्टिंग म्हणजे काय? पार्ट्स ऑफ टू प्लांट्स आर joined in such a way that they grow as one plant. सो ग्राफ्टिंग म्हणजे पार्ट ऑफ टू प्लांट आर जॉईन. दोन प्लांटचे पार्ट आपण जोडतो. अशा प्रकारे जोडतो आपण की ते जुळतात आणि दे ग्रो एज अ वन प्लांट. तर त्यालाच म्हणतो आपण कंपोजिट प्लांट. काय म्हणता? कंपोजिट प्लांट. ठीक आहे. तर हे दोन जे आहे, कटिंग झालेलं आहे आपलं. कटिंग मी इरेज करून टाकतो. कटिंग आणि हे लेअरिंग. आता आपण बघू प्रकार, टाइप्स. कोणाचे टाइप्स बघू आपण? ग्राफ्टिंगचे. सी ऑन बोर्ड. हे डेफिनेशन आहे. आता ग्राफ्टिंगचे प्रकार. टंग ग्राफ्टिंग, टंग ग्राफ्टिंग, वेज ग्राफ्टिंग, साइड ग्राफ्टिंग, क्राउन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग अँड बड ग्राफ्टिंग. तर दोन प्लांटला आपण जोडतो, त्यांच्या पार्ट्सला जोडतो आणि एक प्लांट आपण तयार करतो. ऐका आता. या मेथड मध्ये आपण, ग्राफ्टिंग मध्ये आपण
स्टेमचं पार्ट घेतो आपण, एक प्लांटच्या स्टेमचं पार्ट, त्यालाच म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज सायॉन. काय म्हणतो त्याला आपण? सायॉन. म्हणजे एक प्लांटची स्टेम ला जोडतो आपण दुसऱ्या प्लांटच्या रूट सोबत. तर ज्या प्लांटचा आपण रूट घेतो त्याला म्हणतो आपण स्टॉक. तर सायॉन मीन्स पार्ट ऑफ स्टेम किंवा स्टेम, आणि स्टॉक मीन्स द रूटेड प्लांट, ज्याचा आपण काय वापरायलो? रूट. लक्षात ठेवा, सायॉन आर ऑफ सुपेरियर क्वालिटी. यांची क्वालिटी कशी असते? सुपेरियर. कोणाची? सायॉनची. अँड स्टॉक दे हॅव द प्रॉपर्टी ऑफ डिसीज रेजिस्टन्स. त्यांच्यामध्ये कोणता गुणधर्म असतो? डिसीज रेजिस्टन्स. ठीक आहे. तर याचे प्रकार आहे बघा. आता पहिला आहे टंग ग्राफ्टिंग. तर डायग्राम मध्ये आहे, ही एक स्टेमचा पार्ट, आणि हा काय आहे? रूट. तर याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड एज सायॉन, आणि याला काय म्हणतो आपण? स्टॉक. लक्ष द्या. टंग ग्राफ्टिंग म्हणजे काय? नीट आहे का? आता द सायॉन इज कट और द सायॉन इज गिवन स्लांटिंग कट. कशी कट देतो आपण? स्लांटिंग, अशी तिरपी कट. सायॉन इज कट और सायॉन इज गिवन स्लांटिंग कट फॉलोड बाय नॉच. स्लांटिंग कट इथे लिहितो मी, स्लांटिंग कट फॉलोड बाय नॉच. म्हणजे कोणामध्ये केला आपण? इन द टंग ग्राफ्टिंग. मग इथं आपण काय करतो? इथं वॅक्स लावतो आपण. वॅक्स माहिती आहे सर्वांना. आणि त्याच्यावर काय म्हणतो आपण? बँडेज. या सीझन मध्ये बरेचशा शेतामध्ये ही प्रॅक्टिस केली जाते, शेतकरी लोक करतात. तर टंग ग्राफ्टिंग मध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की द डायमीटर ऑफ सायॉन अँड स्टॉक मस्ट बी सेम. दोघांचं डायमीटर कसं असलं पाहिजे? सेम असला पाहिजे. ठीक आहे. तर पॉइंट काय सांगायचं की सायॉन आणि स्टॉक बोथ आर गिवन स्लांटिंग कट फॉलोड बाय नॉच. लक्षात ठेवा काय चालू आहे आपलं? ग्राफ्टिंग. एक पॉइंट सांगायचं राहिलं आपलं की ग्राफ्टिंग इज परफॉर्म ओनली इन अ डायपॉट विच हॅव कॅम्बियम अँड दे आर अस्टेलिक प्लांट्स. म्हणजे ज्या प्लांटमध्ये कॅम्बियम असतो आणि अस्टेलिक असतात. अस्टेलिक म्हणजे झायलम आणि फ्लोएम कशामध्ये असतात? रिंग मध्ये असतात. ज्यांची खोड मोठी असते, सेकंडरी ग्रोथ असते, त्यांच्यामध्ये आपण करू शकतो. मोनोकॉट मध्ये आपण क्राफ्टिंग करू शकत नाही. तर पहिला पॉइंट झाला क्लिअर. सो इट इज टंग ग्राफ्टिंग. याला विप ग्राफ्टिंग म्हणतो आपण, विप ग्राफ्टिंग. आता वेज ग्राफ्टिंग बघा. वेज ग्राफ्टिंग म्हणजे काय? हे स्टॉक आहे, हे सायॉन आहे. तर आपण हिअर वी स्टॉकला कसं कट केलं आपण? हे बघा व्ही शेप. कसं कट केलं? व्ही शेप. आणि सायॉनला कसं कट केलं आपण? वेज शेप. कोणता शेप? वेज शेप. किंवा यालाच म्हणतो आपण सॉलिड व्ही शेप, अँड इट इज कॉल्ड एज हॉलो व्ही शेप. देन अप्लाय द वॅक्स. याच्यावर वॅक्स लावत जाते आणि बांधलं जाते. कशाने? बँडेज. काय सांगायचं तुम्ही की सायॉन इज कट वेज शेप और सॉलिड व्ही शेप अँड द स्टॉक इज गिवन हॉलो व्ही शेप कट. ठीक आहे. तर हे झालं कोणतं? ग्राफ्टिंग? वेज ग्राफ्टिंग. ठीक आहे. नेक्स्ट साइड ग्राफ्टिंग. बघा आता साइड ग्राफ्टिंग मध्ये इथंही काय सांगायचं तुम्ही? द डायमीटर ऑफ स्टॉक अँड सायॉन मस्ट बी सेम. दोघांमध्ये स्टॉक आणि सायॉनचं डायमीटर कसा असतो? सेम. नेक्स्ट वन साइड ग्राफ्टिंग. साइड ग्राफ्टिंग मध्ये हे कोण आहे? सायॉन आहे. सायॉनला कसं कट करतो आपण? द वन एंड ऑफ सायॉन इज शार्पन. शार्प करतो त्याला आपण. हा बघा, हा शार्प. वन एंड ऑफ सायॉन इज शार्पन अँड स्टॉक, हा स्टॉक आहे. स्टॉक इज गिवन hollow V shape cut at the side. एक साइडला स्टॉकला आपण कसं कट केलं? hollow V shape. अँड सायॉनला कसं कट केलं आपण? द वन एंड इज शार्पन. सो इट इज नथिंग बट अ साइड ग्राफ्टिंग. ठीक आहे. इथं बघा, हिअर द डायमीटर ऑफ स्टॉक अँड सायॉन इज नॉट सेम. इथं स्टॉक मोठा आहे, सायॉन छोटा आहे. नेक्स्ट वन क्राउन ग्राफ्टिंग. लक्ष द्या. क्राउन ग्राफ्टिंग मध्ये कोण आहे? स्टॉक आहे. अँड इन क्राउन ग्राफ्टिंग देर आर मेनी सायॉन. खूप सारे सायॉन जोडतो आपण. हा मोठा खोडा आहे एक, आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे आपण काय लावले? सायॉन. अँड हिअर वी कट द सायॉन. कसं कट केला आपण?
कसं कट केलं, वेज शेप, आणि स्टॉकला कसं कट केलं आपण, हॉलो व्ही शेप. क्राऊन या शब्दाचा अर्थ होते मुकुट. राजे महाराजे जे वापरतात मुकुट, ताज, तर याला म्हणतो आपण क्राऊन ग्राफ्टिंग. हिअर ऑल्सो द डायमीटर ऑफ स्टॉक अँड सायन इज नॉट सेम. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे अप्रोच ग्राफ्टिंग. लक्ष द्या, अप्रोच ग्राफ्टिंग म्हणजे काय. बघा हे दोन प्लांट आहेत. हिअर द टू प्लांट्स आर जॉईन, दॅट टू प्लांट्स आर इंडिपेंडंट. दोन प्लांट वेगवेगळे आहे, दोन प्लांटला आपण जोडलो. लक्ष द्या इकडं. या प्लांटचं आपल्याला काय वापरायचे, रूट, आणि या प्लांटचं आपल्याला काय वापरायचे म्हणलं आपण, स्टेम किंवा ब्रांच. याची क्वालिटी चांगली आहे, सुपेरियर क्वालिटी, आणि इट इज इन्फिरियर क्वालिटी. मग काय केलं आपण, दोघांचे ब्रांच आणले आपण जवळ. टू ब्रांचेस आर ब्रिंग क्लोजर अँड द टू ब्रांचेस आर गिवन स्लाइस कट. दोन फांद्यांना आपण कसं कट केलं, स्लाइस. आणि मग इथं आपण काय केलं, वॅक्स लावलं, अँड देन वी अप्लाय द बँडेज. ठीक आहे, दोन्ही जुळणार, अँड देन वी कट. तर हे कोण आहे म्हणलो मी तुम्हाला, इट इज नथिंग बट अ सायॉन, सुपेरियर क्वालिटी. आणि हे कोण आहे, स्टॉक. तर आपण सायॉनला कट करतो बिलो द ग्राफ्ट इथून, आणि स्टॉकला कट करतो आपण, अबोव द ग्राफ्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे या प्लांटच्या रूटला कोणाची फांदी जुळली, सायॉनची. इट इज नथिंग बट अ अप्रोच ग्राफ्टिंग. इज इट क्लिअर. सो हे झाली अप्रोच ग्राफ्टिंग. नेक्स्ट वन बड ग्राफ्टिंग. सिंपल आहे. इथं आपण हिअर दिस इज अ स्टॉक. हा कोण आहे, स्टॉक आहे. आपण स्टॉकला कट करतो कसं, टी शेप. मी शेप काढला बघा, टी शेप. देन वी टेक द सायॉन. आपण इथं फांदी घेत नाही, लक्ष द्या. इथं आपण बड घेतो. बड म्हणजे कोंब घेतो. सो बड विथ बार्क. बड घ्यायची, त्याच्यासोबत काय असली पाहिजे, बार्क. अँड देन वी मेक द टी शेप कट इन स्टॉक, अँड देन वी इन्सर्ट द बड. इथं आपण कोंब टाकली. ठीक आहे. देन वी अप्लाय द वॅक्स अँड बँडेज. मग काय होईल, काही दिवसाने या बड पासून एक नवीन फांदी तयार होईल. सो इट इज नथिंग बट अ बड ग्राफ्टिंग. हे सर्व सिंपल मेथड आहे. सर हे काय संपलं आपलं, ग्राफ्टिंग संपलं. डायग्राम बघून घ्यायची सर्व, जे मेन पॉइंट सांगायला मी ते लक्षात ठेवायचे. लास्ट मेथड आहे टिश्यू कल्चर. हे बघा डायग्राम इथं. व्हॉट इज टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर ऑल्सो कॉल्ड एज मायक्रो प्रोपॅगेशन. काय म्हणतो याला आपण, मायक्रो प्रोपॅगेशन. आज सर्वात ऍडव्हान्स मेथड आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर म्हणजे काय, लक्ष द्या. इट इज अ टेक्निक ऑफ, or it is a technique in which from cell, tissue, organ we develop the plant. लक्षात ठेवा. It is a technique of growing. It is a technique of growing cell, tissue, organ of plant on nutrient medium under aseptic and control condition is nothing but a tissue culture. प्लांटचे सेल किंवा प्लांटचे टिश्यू किंवा प्लांटचे ऑर्गन आपण ग्रो करतो. कोणावर ग्रो करतो, न्यूट्रिएंट मीडियमवर. कोणत्या कंडिशन मध्ये, असेप्टिक अँड कंट्रोल कंडिशन. मग छोटे छोटे प्लांट तयार होतात. बघा इकडे बरोबर, हे टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतलेलं आहे, न्यूट्रिएंट मीडियम. दिस इज नथिंग बट कोण आहे, न्यूट्रिएंट मीडियम. न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे काय, याच्यात पाणी आहे, सॉल्ट आहे, ग्लुकोज आहे, हार्मोन्स आहे, प्लांटचे हार्मोन. अँड देन वी टेक द स्मॉल पार्ट ऑफ प्लांट. प्लांटचा एक पार्ट घेतला आपण, सेल घेतले, टिश्यू घेतले किंवा पानाचा तुकडा घेतला. याला म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड एज एक्सप्लांट. काय म्हणता याला, एक्सप्लांट. बघा हे एक्सप्लांट कुठे ठेवलं आपण, न्यूट्रिएंट मीडियम. सो इन टेस्ट ट्यूब वी टेक द न्यूट्रिएंट मीडियम अँड देन वी ट्रान्सफर द एक्सप्लांट. पण कुठं घरी बसून करता येते का, नाही. अंडर असेप्टिक कंडिशन, सूक्ष्मजीव नसले पाहिजे अशा कंडिशन मध्ये आपण याला ट्रान्सफर केलं. वरून काय लावलं आपण, कॉटन. मग या टेस्ट ट्यूबला काय फेकून दिला का आपण, नाही. याला ठेवलं आपण, कुठं ठेवलं, कंट्रोल टेम्परेचर, कंट्रोल सनलाईट. मग काय होते की इथले सेल डिवाइड होतात. कारण तुम्हाला माहिती आहे की प्लांटच्या सेलमध्ये गुणधर्म आहे टोटिपोटेन्सी. फ्रॉम वन सेल न्यू प्लांट इज फॉर्म. तर मग हे सेल मल्टिप्लाय होतात अँड हिअर फॉर्मेशन ऑफ कॅलस. बघा हे इथं काय तयार झालं, हे याला म्हणायचं आपण कॅलस. कॅलस टेस्ट ट्यूब मध्ये कॅलस बनलं. कॅलस मीन्स व्हॉट, अनऑर्गनाइज्ड
मास ऑफ सेल. ठीक आहे, हे सेलचं मास बनलं टेस्ट ट्यूब मध्ये. अँड देन आफ्टर फ्यू डेज, काही दिवसांनी काय होते मग, या कॅलस पासून बघा इकडं छोटे छोटे काय बनले, रूट्स. हे रूट्स बनले आणि वर काय तयार झाले, शूट्स. तर रूट आणि काय तयार झाल्या, शूट्स. हे शूट्स बनले म्हणजे छोटे छोटे काय तयार झाले, प्लांटलेट्स. म्हणजे आपण प्लांटच्या भागापासून आपण छोटे छोटे काय तयार केले, प्लांट्स. तर इट इज नथिंग बट अ टिश्यू कल्चर. तर हे इन ब्रीफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बोर्डाच्या पुस्तकामध्ये शॉर्टकटमध्ये आहे, त्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला. NCERT मध्ये आहे. अशा प्रकारे आपलं काय संपलेलं आहे, आर्टिफिशियल मेथड्स. म्हणजे अशा प्रकारे पहिल्या व्हिडिओमध्ये होतं नॅचरल मेथड आणि आता आपण कंप्लीट केले आर्टिफिशियल मेथड. सो इट इज एंड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे, तर या चॅप्टरचा पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू.